नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. विक्रम काकांना मालिनी काकू विचारतात, काय हो आल्या आल्या पार्थला काय एवढे ओरडले? विक्रम काका सांगतात, मला प्रवासातच समजलं होतं कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातून गेलेलं आहे. मी ताबडतोब रस्तोगींना फोन केला तेव्हा त्यांच्याकडनं समजलं तुमच्या ऑफिसमध्ये काहीतरी मिसमॅनेज आहे असं ते मला म्हणाले. मग पार्थला जाब नको विचारायला? तर रम्याला का नाही करू दिलं प्रेझेंटेशन? मालिनी काकू हो म्हणतात तेव्हा विक्रम काका सांगतात, अगं हो काय, आता बाप होणार आहे, बाळ आणि बायकोची जबाबदारी त्याने घेतली पाहिजे आता. बरं, त्यावरून आठवलं काव्याची तब्येत कशी आहे? काव्याला मैत्रिणीचा फोन आलेला असतो आणि तिच्याकडनं समजतं की प्रिलियमचं टाइम टेबल आलेलं आहे. काव्या म्हणते, अरे वा बेस्ट, कधी आहे प्रिलियम्स? तर मालिनी काकू कॅलेंडर बघत असतात आणि विक्रम काकांना सांगतात बरोबर 6 महिन्याने येणार आहे. म्हणजे या दोघांमध्ये तर डोहे जेवणाचा विषय चालू असतो आणि तिची पण तयारी झाली असेल. तर काव्या तिकडे अभ्यासाबद्दल बोलत असते. हो मग तयारी झाली ना माझी. काव्याची मैत्रीण सांगते, अनिशा नेहमी तुझं कौतुकच करायची, सध्या थोडी रागावली होती. काव्या विचारते, काय म्हणायची अनिशा? हेच की जो पण काही टार्गेट ठरवला ना ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. काव्याला सगळं तिचा अभ्यास आठवत असतो. ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती तेही आठवतं आणि ती पेपर देऊ शकली नाही. तिची मैत्रीण तिला सॉरी म्हणते, तुला राग आला का? त्यानंतर काव्या फोन ठेवून देते. मला आजच आईबाबांशी बोलावं लागेल या बाबतीत. तर मालिनी काकू बोलत असतात, ती अगदी मनापासून फक्त बाळाचा म्हणजे बाळाचाच ध्यास करते. अगदी उपास तापास अनवाणी मंदिरात जाणं सगळं अगदी मनापासून करते. त्याच वेळेला तिथे नंदिनी येते. आई बाबा आत येऊ? अगं विचारतेस काय, ये ना आत. नंदिनी म्हणते, बाबा तुम्ही केव्हा आलात? खूप मिस करत होतो तुम्हाला. तुमची एनर्जी, आईंबरोबर चालणारा तुमचा रोमांस सगळं खूप मिस करत होतो. तर मालिनी काकू नंदिनीला सांगतात, अगं बरं झाली तू आलीस, तुझ्याशी बोलायचंच होतं. नंदिनी विचारते कशाबद्दल? तेवढ्यात तिथे काव्य येते. बाबा कधी आलात तुम्ही, कसे आहात? ते म्हणतात, मी मस्त, तू कशी आहे? काव्या पण सांगते, हो मी पण छान आहे. काय आहे ना, आता 6-7 महिन्यांनी एक मोठा इव्हेंट येणार आहे माझ्या आयुष्यात. मालिनी काकू म्हणतात, बघितलं मी याबद्दलच बोलत होती ना. हो काव्या, माझं ठरलंय. अगं माझ्या मैत्रिणीची एक वारी आहे, त्यामध्ये केळीची झाडं, नारळाची झाडं, जाई जुईचा फुलांचा तर बहर आलेला असतं, इतकं छान वाटतं ना. तिथेच मला तुझं डोहाळे जेवण करायचं आहे. विक्रम काका म्हणतात, आता लगेच काव्याच्या मागे लागू नको, अजून 6-7 महिने बाकी आहे त्या गोष्टीला. त्या दोघांमध्ये बोलणं चालू असतात तर काव्या साईडला येते. तिच्या मनामध्ये वेगळेच विचार चालू असतात. नंदिनीच्या लक्षात येते तेव्हा नंदिनी तिला घेऊन तिच्या रूममध्ये जाते. काव्या चल, मला तुझ्याशी बोलायचं आहे. रम्या चिडलेली असते वसू आत्यांवर. तुला काय गरज होती त्या विजयला सगळं जाऊन सांगायची? अगं तुला कळतंय का, आपल्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट त्यांनी हिसकावून घेतलंय. वसू आत्या म्हणतात, अगं मी काहीच नाही सांगितलंय. तेव्हा पार्थ तुला सांगत होता ना तू प्रेझेंटेशन करायचं नाही, तेव्हा त्यांनीच कॅबिनच्या बाहेर उभं राहून ऐकलं होतं. तेव्हाच त्यांनी ठरवलं कॉन्ट्रॅक्ट तोच मिळवणार. रम्याला पण आठवतं की आईस्क्रीम खाताना तो बोलला होता, तू बघत राहा उद्या मी काय करतो. पण खरंच विजय खूप चांगला मुलगा आहे का? याआधी तुझी काळजी कोणी केली का तुझ्या बाबांनंतर? पार्थ, विक्रम, मानिनी कोणी केली आहे नाही ना? पण विजय मला खूप आवडला आहे. आता तुझं आणि विजयचं लग्न झालं ना की मी मरायला मोकळे. रम्या खूप चिडते आणि वसू आत्यांचा गळाच दाबते. मग आजच मर ना. वसू आत्या त्यांचे मान सोडून घेतात. अगं मुलगी आहेस की काय तू? थराला जाशील? तुझ्यापेक्षा तो विजय बरा आहे. पण काही जरी झालं ना मी विजय बरोबर भेटून पर्यंत या देशमुखांनी माझा जेवढा अपमान केला आहे ना सगळ्यांचा बदला मी घेणार आहे. नंदिनी काव्याला विचारते, तुला बाळ नको आहे? हे कधी झालं? काव्य तिला सांगते, हे बघ ताई, तुला तर माहिती ना मला लहान बाळ किती आवडतात. आत्ता जी वेळ आहे ना ती बरोबर नाही आहे, वेळ चुकली आमची. नंदिनी सांगते, अगं बाळ झाल्यानंतर आम्ही सगळे आहोत ना, मी सांभाळेल त्याला, माझं बाळ असल्यासारखं मी त्याला सांभाळेल. तेव्हा काव्या म्हणते, आणि तुला बाळ होणार नाही का? तुझं बाळ झाल्यानंतर दोघांना मांडीवर घेऊन बसणार का तू? नंदिनी सांगते, अगं तुला काहीच नाही करावं लागणार, आपली मुलंच एकमेकाला सांभाळतील. तुला कळत कसं नाही आहे? आयस म्हणून पास होताना मला आई म्हणून फेल व्हायचं नाही आहे ताई. तू हे आईंना सांगू शकते का? जाऊ दे, तू कशाला सांगते, मीच जाते सांगायला. तिथून ती रागानेच निघते. तिने तिला सांगते, अगं सावकाश. तिनं उतरत असतानाच काव्याचा पाय घसरतो. ती स्वतःला सावरते पण तिचा हात आधी पोटावर जातो. नंदिनी जोरातच आवाज देते, काव्या. तेवढ्यात रम्याचं लक्ष जातं. नंदिनी तिच्याजवळ आल्यानंतर म्हणते, बघितलंस काव्या, तुला काहीच नाही करावं लागलं, तुझा हात आपोआप तुझ्या पोटावर गेला. बाळानेच उत्तर दिलं तुला. आयस आणि बाळ
दोन्ही गोष्टी उत्तम सांभाळू शकशील तू. खरंच. तर काव्या पण विचार करायला लागते, खरंच तिच्या बाळाने तिला उत्तर दिलं का? त्यानंतर काव्या तिथून निघून जाते आणि रम्या मनात विचार करते, मी जितकी आग भडकवण्याचा प्रयत्न करते तितकीच नंदिनी पाणी ओतण्याचा प्रयत्न करते. पण मी हार मानणार नाही. तर देणारच आहे मी काव्याला. त्यानंतर काव्या विक्रम काकांजवळ आलेली असते. बाबा येऊ का आत? तेव्हा विक्रम काका म्हणतात, अगं काव्या ये विचारते काय? गोळ्या वगैरे घेतल्या सगळ्या? हो म्हणते. आणि हो, मला सगळं माहिती बरं का. प्रेग्नेंट बायकांना कुठल्या गोळ्या दिल्या गेल्या पाहिजे, कुठल्या नाही. कारण पार्थ आणि जीवाच्या वेळेला मी स्वतः लक्ष द्यायचो ना मानिनीकडे, ती काय घेते काय नाही. काव्या विचारते, तुम्हाला काय वाटतं बाबा, काय होईल आता? तर विक्रम काका सांगतात, सांगू? तिली तर मुलगी पाहिजे, अगदी तुझ्यासारखी, मस्तीखोर, बिंदास, नाच गाणं करणारी, सगळ्या गोष्टीत एकदम अव्वल, एकदम गुंड, आमच्या काव्यासारखी. आणि मुलगा झाला ना, शांत, समंजस, मध्ये काम करणारा, अगदी आमच्या पार्थसारखा. काव्या म्हणते, आणि चुकला तर पार्थसुद्धा कान धरतील त्याचे. विक्रम काका म्हणतात, हो मग तू काय बोलायला आली कळालं मला. काय बोलायचं तुला? तर काव्या सांगते, बाबा तुम्ही सकाळी खूप चिडलात ना त्यांच्यावर, आवाज आला मला, पण हे मला नाही आवडलं. परी मी त्यांना व्हिडिओ कॉल केला, पण खूप शांत होते ते. विक्रम काका सांगतात, अगं तू जास्त मनावर लावून घेऊ नको. तो बघ आल्यानंतरच सर्वात आधी मला भेटायला ये, मी सगळं बोलेल. त्याच वेळेला पार्थ येतो दरवाजाजवळ. बाबा मला तुमच्याशी बोलायचं, येऊ का? तर काव्या विक्रम काकांकडे बघते आणि सांगते, ठीक आहे बाबा मी येते आता. अहो देशमुख लवकर या, मला झोप येते. पार्थ मध्ये येतो, विक्रम काकांजवळ बसतो. बाबा रोहितने प्रेझेंटेशन दिलं तेव्हा मी समोर होतो आणि सगळे डाऊट मी रस्तोगींचे क्लिअर केले. त्यांना आपलं कॉन्ट्रॅक्ट आवडलं पण होतं, पण विजयला नुकसान होत असताना सुद्धा त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडनं घेतलं, कारण त्याला आपल्याकडनं कॉन्ट्रॅक्ट काढून घ्यायचं होतं. विक्रम काका म्हणतात, हो मी जेव्हा त्याला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच थोडा डाऊट आला मला त्याच्यावर. त्याच्या बघण्यातसुद्धा वेगळेपण, गाहेरीची नजर आहे त्याची, लक्ष ठेवावं लागेल. तर पार्थ म्हणतो, रम्यावर सुद्धा, तिला इम्प्रेस करण्यासाठी विजयने हे सगळं केलं असेल असं मला वाटतं. तर विक्रम काका सांगतात, मला हे काही थोडं वेगळं प्रकरण वाटतं आहे, पण तू लक्ष दे. हो सकाळी मी तुझ्यावर ओरडलो, तुला राग तर नाही ना आला? पार्थ म्हणतो, बाबा या गोष्टीवर मला राग येणार आहे का? तुम्हाला माहिती आहे मी तुमच्यासाठी काय आहे आणि मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी काय आहात. विक्रम काका सांगतात, आणि हो तुझी फिसकारणारी मांजर आली होती बरं का तुझी वकिलगी करायला माझ्याकडे. पार्थ म्हणतो, हो एवढं हळवं प्रेम, मला वाटलं या मांजरीला फक्त फिसकारताच येतं. ठीक आहे येतो बाबा, गुड नाईट म्हणून तिथून निघून जातो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या आणि पार्थ दोघंही कॉफी पित असतात. मी रात्री रूममध्ये आलो तेव्हा तुम्ही झोपला होतात. हो बरं झालं मी लवकर झोपली, कारण पहाटे लवकर जाग आली आणि छान अभ्यास पण झाला माझा. तिच्याकडे बघत असतो आणि तिला आय लव्ह यू म्हणतो. तिला मध्ये ठसका येतो. ते आता हे काय नवीन? पार्थ सांगतो, तिचं डेडिकेशन, मनापासून अभ्यास करणं, कोणी काही बोललं तर त्याला जाऊन बोलणं, हे आवडतं मला. काव्या हातात धरते. मी काय म्हणते पार्थ, तुम्ही एक दिवस सुट्टी घ्या ना, मी पण माझ्या अभ्यासातनं सुट्टी घेईल. सगळं बाजूला ठेवूया आणि आधीसारखं काव्यार्थ मुमेंट जगूया ना पार्थ. पार्थ पण तिला प्रॉमिस करतो. त्याच वेळेला तिथे जीवा येतो. गुड मॉर्निंग. बाकीचे कुठे गेले? तेव्हा काव्या सांगते, आई बाबा मंदिरात गेले. तिथे नंदिनी रडतच येते, जीवा हो रेखाताईंचे 21 मिस कॉल येऊन गेले. तर जीवा विचारतो, तू रडू नको बरं, आधी काय झालं सांगशील का? मी आत्ता कॉल करून बघितलं तर त्यांनी मला सांगितलं त्यांचा भाऊ सँडी, त्याचं बाळ किडनॅप झालं आहे. तर काव्या सांगते, सँडी तोच ना, वसू आत्यांचा पर्दाफाश करायला त्याने आपली मदत केली आणि तू त्यांच्या बाळाला रक्त दिलं. तर नंदिनी सांगते, त्यांची बायको आनंद निवासला आलेली, खूप रडत होत्या त्या, मी पटकन जाऊन येते. जीवा पण तिच्याबरोबर निघतो. काव्या सांगते, तू काही खाल्लेलं नाही आहे, 2 ॲपल असतात तिच्या हातात देते, काही लागलं तर कळवा तसं. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की रम्याची मैत्रीण आलेली असते आणि ती काव्याला सांगते, ईशान होण्याच्या आधी मी ठरवलं होतं IAS होऊनच दाखवणार, पण आई झाल्यानंतर ऑप्शन नसतं. काव्या पण विचारात पडते. तर नंतर रूममध्ये रडत असते. तिथे पार्थ येतो. काय झालं तुम्हाला रडायला? काव्या सांगते, तुम्ही सांगत होतात ना रम्याबद्दल, ते खरं आहे. हा भाग इथेच संपतो. उद्या कळेल आता नेमकं काव्याला काय सांगायचं रम्याबद्दल.
उद्या पुन्हा भेटूया. लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.